झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकमध्ये उद्योजक आणि कामगार संघटनांमधला संघर्ष चांगलाच चिघळलेला आहे। C2 संघटनेवरती बंदी घालण्याची मागणी उद्योजकांनी केली आहे। एव्हरेस्ट कंपनीच्या अधिकाऱ्यांवरती कामगारांनी केलेला हल्ला आणि त्यानंतरची अटक यामुळे अशांतता पसरली आहे। जवळपास 140 कंपन्यांमधल्या कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय। त्यामुळे 2 दिवसात उद्योगांचं 150 कोटींचं नुकसान झालंय। नाशिकमधल्या एव्हरेस्ट कंपनीच्या अधिकाऱ्यांवर 4 दिवसापूर्वी कामगारांनी प्राणघातक हल्ला केला होता। या हल्ल्याला जबाबदार धरत पोलिसांनी C2 संघटनेचे DL कराड आणि RS पांडे यांच्यासह 5 जणांना अटक केली। या अटकेच्या निषेधार्थ 140 कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले। आता कामगारांविरोधात उद्योजक संघटना एकत्र आल्यात आणि C2 ची मान्यता रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे। काम बंदमध्ये सहभागी झालेल्या कामगारांचं तब्बल 14 दिवसाचं वेतन कापण्याचा निर्णय उद्योजक संघटनांनी घेतलाय। प्रोसेस इंडस्ट्रीज असतील, अनेक स्मॉल स्केल, मीडियम स्केल, काही फूड बेस इंडस्ट्रीज यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान हे कोट्यावधीच्या रूपात म्हणायचं झालं तर 100 ते 150 कोटी रुपयाचं नुकसान हे झालेलं आहे। C2 प्रणित युनियन जिथं जिथं आहेत अशांशी यापुढे चर्चा नाही करायची। तसेच जे कामगार बेकायदेशीररित्या या 2 दिवसाच्या संपावर गेलेले आहेत त्यांचं 14 दिवसापर्यंतचं वेतन कापायचं अशा प्रकारचा ठराव झालेला आहे। कामगारांनी फक्त 2 दिवसच काम बंद आंदोलन करूनही त्यांचं 14 दिवसाचं वेतन कापण्यात येणार आहे। हा निर्णय अन्यायकारक असल्याचं कामगारांचं म्हणणं आहे। त्यांनी आमचं रजिस्ट्रेशन काढणं म्हणजे एखाद्या 7-8 लोकांनी म्हणणं हे हास्यास्पद आहे। पुढची असं जर त्यांनी केलं तर ते आम्ही प्रत्येक स्तरावर फाईट करू आणि मला खात्री आहे की ते त्यांचं बोलणं बिलकुल स्टँड होणार नाही। त्यांचे दात त्यांचे आम्ही घशात घालू शकतो। याआधीही नाशिकमध्ये उद्योजक आणि कामगार संघटना यांच्यातले वाद गाजलेत। कंपनी बंद पाडण्यापर्यंत या वादाचे पडसाद उमटलेत। आता पुढचा काही काळही उद्योजक आणि कामगारांमधली ही खतखत कायम राहणार आहे। झी 24 ताससाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।